हे बघा मित्रांनो, ट्रॅक्टर आता माती सारं आणायला लागला इकडे. तर या कोपऱ्याला आपण नमस्कार मित्रांनो, तर आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता शेतात आहे. तर काय विषय झालता, एका साईडला जास्त पाणी साठतंय, त्यामुळे आपण आता ट्रॅक्टर आणलाय एका बाजूला रान सारायसाठी. तर तुम्ही बघू शकता हो का ट्रॅक्टर, मी तुम्हाला धावतो तिथे जवळ जाऊन. चप्पल तुटलं, गंडला विषय गंडला, पचका झाला हो का, तुटलं. आता पाय घसपडत न्याय लागणार आहे. लई न झाले, काय करायचं, नाही इकडेच ओढला पाहिजे. हां इकडे सगळं दाबलं पाहिजे, म्हणजे पाणी सरळ त्या बेसानं काय करायचे बघा. हे बघा मित्रांनो, ट्रॅक्टर आता माती सारं आणायला लागला इकडे. तर या कोपऱ्याला आपण माती ढीग मारायचा आहे, म्हणजे ढीग नाही, इथं वाढायचं, इथं ओलावा नाही. हे बघा, आपण लय कडल नको न्यायला, नाही तर पाणी सगळं खाली जरा साठल, लवकर इकडं साठणार नाही, परत वल राहणार नाही. तरी बघा मित्रांनो, पाकडं नाही इकडं आणायला लागलाय ट्रॅक्टरवाला. तिकडं इकडं असं ढीग म्हणजे ओढून घ्यायचं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हरभरा झालेला इथं. हे बघा ढाळ किती मोठं आहे ते, भरपूर ढाळ आहे सोडा, हो का. ही बघा, आता याला मिशन आणायची माळायसाठी, तर इथं ठेवलेला आहे. पण इकडं जरा मोकळं झालं, पण ती कुठं कचरा पाडायची त्यांचं ती ठरवतील, तर इथं ठेवला आहे उन्हाला. ट्रॅक्टर आल्यानंतर त्यांचं ती करून घेतील. तर मित्रांनो, आता ही आपलं जर राहिलेलं आहे ते पेटवून घेऊया. हो भाई, इकडं बी राहिलं आहे, बघूया पेटतंय का नाही. पेटवूयात मित्रांनो, थोडंच पेटलंय, एवढाच भाग पेटला. इकडचं पेटना, वारा आहे, त्यामुळे काय करता येईना. प्लॅस्टिक घेतलंय ती बी पण पेटना, पेटते अर्धच, ती बी लगेच येतंय. काय उपयोगच नाही पेटवायचं, वार नसलं पाहिजे. हे बघा की अर्धच इथं वाईस पेटलंय, इकडं मोकळं राहिलंय, मध्येच पेटलंय, तिकडचं पेटवायचं अजून राहिलंयच. अशा आणि इकडचं भावानं पेटवलंय. तरी बघा इकडचं व्यवस्थित पेटवलं, पण एक त्यानं काय घोळ घालून ठेवला आहे, मी तुम्हाला धावतो मित्रांनो. मग तुम्हाला एक मी घोळ घालून धावलं, घोळ घातलाय ते धावतो. बघा इकडचं राहिलं या, हे बघा मित्रांनो, याला रान गहू काढलेलं जे होतं राहिलेलं आहे असलं, त्याला सांगितलेलं पेटवाय, त्यानं पूर्ण रानातलं पेटवलंय, पण एक घोळ घालून ठेवलाय, झाड पण पेटवलंय. हो का, काय झाड सावलीच ठेवलेलं नाही याला, तरी बरं एक आहे, बाकीच तिकडं बघा. हो का, तिकडं बी धावतो, तिकडचं पण पेटवून ठेवलंय. ह्याला दिलं एक काम, ती बी उलटं नाही, सरळ नाही, उलटच करून टाकायचं. हे बघा सगळ्या झाडाच हाय लागल्या. हे बघा, न काय ठेवलेलंच नाही झाड, सावली कशाची घ्यायची, सावली घ्यायला ना काय ठेवलेलंच नाही, पाक सगळी सुकवलीच झाड. तर हाय लागली, आता त्याला कावा पालवी फुटणार आणि काय. तर इकडे चालू आहे बघा ट्रॅक्टर, इथनं सगळी माती तिकडे ढकलायचं चालू आहे, कारण मध्ये चढ आहे, तिकडं इकडं पाणी पित नाही व्यवस्थित, तेवढ्यासाठी चढ तिकडे ढकलायचं, म्हणजे तिकडे लवाण असल्यामुळे ती लवाण भरून जाईल आणि इकडं सरळ व्यवस्थित पाणी येईल. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, ट्रॅक्टर काम चालूच आहे. तर इकडच्या राहिलेल्या भागाचं पण करून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरला अशा पद्धतीनं बनवण्यात आलं आहे की JCB टाईप. हे बघू शकता, मागं नांगे पुढं ढकलण्यासाठी, म्हणजे सप्पाई करण्यासाठी ती प्लेन असं ते पुढचं पात आहे. तर तुम्ही बघू शकताय, तर असं भारी पद्धत बनवल्या, म्हणजे कमी खर्च असावा असं माझा अंदाज आहे, पण तरी चांगला आहे ही गोष्ट.
तरी बघा कसं काम करतं आहे. इथनं करेक्ट पुढंपर्यंत ढकलत नेतं आहे, कुठं अडकत नाही काय नाही, जास्त दबाव नाही काय नाही. तर ही असं व्यवस्थित कडवर ढकलत नेतं आहे आणि जिथं आपल्याला पाहिजे तिथं नेऊन बरोबर व्यवस्थित माती सारतं आहे. तर तुम्ही बघू शकताय हो का, एवढं झालं आहे काम. एवढं आता ही राहिलेलं पण सप्पा आहे, तिकडं वडत घ्याच बघा. अजून चालू आहे, कडला आलाय ट्रॅक्टर. इकडं साराय सांगायचं, इकडं चढ आहे. इथं कशाला इकडं पाणी जात नाही वर, माहिती आहे ना का. आता घराला जाऊया, जरा जेवून घेऊन येऊया आपण, राहिलेला आणि करून घेऊया. तर मित्रांनो आता आपण रानात आलेलो आहे आणि आता काम पूर्ण झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, तर हे बघा मित्रांनो, पूर्ण इकडचा भाग तिकडं नेलाय सारत, तिकडं चढ केला आणि इकडं उतार आहे. तर तिकडं बी धावतो नाही, तेवढा काय फरक दिसणार नाही. शेजाऱ्यांचा हरभरा काढलेला आहे हां आणि शेजाऱ्याने आता बोला. काढ भरत आहेत. हां पुसकाट भरत आहेत. हा हां पुढं देव करायला बिरी गावाचं काय मी आता ती गव्हाचं आणून ठेवलंय का, तर पर्याय नाही का बर. घालायच काय. कसं होतंय, थोडीफार टाकणूक तर चालते. चला मित्रांनो जाऊया आता घराकडं. हरभऱ्याचं बारीक केलेलं होतं, तिकडं आणून ठेवलं. आता घराकडे जाऊया, दम लागला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.